नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुम्हा सगळ्यांना अतिशय सुंदर अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे। तर ते ठिकाण कुठे आहे, काय आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओवरती कमेंट करायची आहे हर हर महादेव, आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मी आलेली आहे देहू रोडलाच असलेल्या मुरगन टेम्पलच्या बाजूच्या एका छान सुंदर मस्त अशा महादेवाच्या मंदिरात, जिथे मी 5 वर्ष राहतेय पण अजून सुद्धा मला माहित नव्हतं की ते महादेवाचं मंदिर आहे। तिथे आज मी आलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। अतिशय सुंदर निसर्गरम्य असं महादेवाचं मंदिर, जे आपण अजूनपर्यंत सुद्धा बघितलेलं नाहीये। माझ्या आजूबाजूचे जरी कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सुद्धा अजून हा मंदिर बघितलेलं नाहीये, कारण नाही माहीत मला, पण अजून सुद्धा मी हे मंदिर कधी बघितलेलं नव्हतं। तर मैत्रिणींनो, तुम्ही पुण्यात कुठे राहत असाल आणि सुंदर निसर्गरम्य अशा मंदिराच्या शोधात असाल तर आवर्जून तुम्ही या मंदिरात जायला हवं। तिथे म्हणजे पावला पावलावरती तुम्हाला झाड आहे, वडाचं झाड आहे, शमीचं झाड आहे, बेलाचं आहे, प्राजक्ताचं आहे, खूप 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 झाडं आहेत जे मला आवडतात ते। आणि भव्य असं बेलाचं झाड आहे, त्याखाली सुद्धा शिवलिंग आहेत। अतिशय सुंदर अशी मंदिराची रचना सुद्धा आहे। ते बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचं आणि हर हर महादेव ही कमेंट सुद्धा नक्की करा। तर हे मंदिर सांगत होते मी तुम्हाला कुठे आहे, तर हे मंदिर आहे देहू रोडला मुरगन टेम्पल जिथे आहे, तर त्याच्याच पाठीमागच्या बाजूला आहे। मुरगन टेम्पलला जायची तुम्हाला गरज नाहीये, रोडच्याच बाजूला आहे। मुरगन टेम्पलच्या रस्त्याने मुरगन टेम्पलकडे न वळता सरळ एक रस्ता पुढे जातो, त्या रस्त्याला आहे मंदिर, आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे। बघू शकताय तुम्ही, महादेवाचं शिवलिंग आहे तिथे, 3 ते 4 शिवलिंग आहेत। त्यामुळे श्रावण महिन्यात शिवरात्रीला तिथे तुम्ही आवर्जून जाऊ शकताय। तुम्ही शिवलिंगावरती पाणी अर्पण करू शकता, दूध अर्पण करू शकता, सगळं करू शकता। कारण बरेच मंदिर असे असतात की मंदिरामध्ये आतमध्ये असतं आणि तिथे तुम्हाला सेवाच कोणती करता येत नाही, तर या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला सेवा करता येते। मंदिराच्या बाहेर सुद्धा इतके शिवलिंग आहेत की तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता, त्यामुळे आवर्जून जा। मुरगन टेम्पलच्या बाजूलाच एक अर्धनारेश्वर नटेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे, तिथे तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी। तर आधी आम्ही नागोबाचं दर्शन घेतलं, शिवलिंगाचं दर्शन घेतलं, त्यानंतर तुळशीचं दर्शन घेतलं, त्यानंतर नंदी बाबांचं दर्शन घेणार आहोत। तर श्रावण सोमवार होता म्हणून आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो होतो, आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे। तर बघू शकताय, सुंदर असे नंदी महाराज आहेत। हर हर महादेव। खरं तर मैत्रिणींनो, अशा निसर्गरम्य ठिकाणी मंदिरं खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात, कारण काय होतं, मंदिरं मोठी करण्याच्या नादामध्ये त्याच्या आजूबाजूचा निसर्गच काढून टाकला जातो। पण हे मंदिर तसं नाहीये, खरंच खूप छान आहे। आजूबाजूला खूप झाडं आहेत, विविध प्रकारची विविध झाडं आहेत आणि भरपूर झाडं आहेत, त्यामुळे खूप सुंदर वाटतं हे मंदिर। बघू शकताय, श्री अर्धनारी नटेश्वर महादेव मंदिर, त्या बाजूलाच नागोबाचं छोटंसं मंदिर आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे। तिथे श्रीरामांच्या 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत, अतिशय सुंदर आहे। मला असं वाटतं एक श्रीराम आणि एक श्रीकृष्ण असं आहे। तर मंदिराचं नाव इथे तुम्हाला मॅपवरती सुद्धा हे मंदिर दाखवलं जातं, त्या मॅपच्या लोकेशनप्रमाणे तुम्ही जाऊ शकताय, किंवा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याचं लोकेशन देईल। छोटंसं मंदिर आहे, पण आपण एक म्हणतो ना, मनाला शांतता लाभणारं मंदिर, तर ते 100% आहे। आणि तिथे जाऊन मला छान का वाटलं माहिती आहे का, कारण मला स्वतः हाताने बऱ्याच सेवा करायला मिळाल्यात। तर इथे भरपूर अशी पानं, फळं वगैरे जमा झाली होती, आणि ती पानं, फुलं, फळं मी माझ्या स्वतःच्या हाताने काढून 2 बादली पाणी ओतून ते शिवलिंग स्वच्छ करून आणि हे सगळं करता आलं मला। त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय, कारण श्रावण सोमवारी या सगळ्या गोष्टी करायला मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही मिळत, तर मला हे ह्या सोमवारी मला करता आलं, खरंच खूप छान वाटलं। बघू शकताय तुम्ही,
त्यानंतर मी भस्म वगैरे लावून घेतलं. त्यानंतर फुलं वाहून घेतली मी, सासूबाई, शिवमचे बाबा आणि आम्ही तिघं दर्शनासाठी गेलेलो. शिवम शाळेत गेला होता. तर आम्ही तिघांनी छानपैकी अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर बेल, पान, फुलं वगैरे वाहून घेतली. आज तीळ व्हायची होती, तर तीळसुद्धा वाहून घेतली. त्यानंतर दिव्यामध्ये तूप घालून घेतलं, अगरबत्ती वगैरे लावून घेतली. मंदिर खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. पाण्याची व्यवस्था तिथे आहे, बसण्याची व्यवस्था तिथे आहे. त्यानंतर भरपूर असे झाडं आहेत. वटपौर्णिमा असेल तर तुम्ही वटपौर्णिमेसाठी ते येऊ शकतात. भव्य असं वारूळ आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. त्यामुळे इथे काही नाही, असं काहीच नाही आहे, तुम्हाला सगळं इथे मिळणार आहे. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी पाळायची असते. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे कारण आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळाव्यात, म्हणून. त्यांचं नुकसान आपल्याला करायचं आहे म्हणून नाही. बऱ्याचदा आपण बऱ्याच ठिकाणी दर्शनाला जातो, सगळं करायला जातो, तिथले फुलं तोडून आणू, झाडं तोडून आणू, झाडांच्या फांद्या तोडून आणू, बऱ्याच गोष्टींचं नुकसान होतं. तर तसं करू नका मैत्रिणीनं. आपण देवाच्या दर्शनासाठी जातोय तर देवाचंच दर्शन करून तुम्ही या, बाकीच्या गोष्टी करू नका. त्यांनी ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर्स लावलेले आहेत, इथे झाडं तोडू नका, फुलं तोडू नका, पानं तोडू नका म्हणून. आणि इतकं सुंदर ते मेंटेन करतायत ना, तर आपणही तितकं सुंदर असं जपलं पाहिजे असं मला वाटतं. बघू शकताय, खूप सुंदर मंदिर आहे. त्यामुळे तुम्ही जर देहू ह्या परिसरामध्ये राहत असाल तर आवर्जून तुम्ही इथे या. देहू रोडपासून थोडंसं पुढे आल्यानंतर, देहू रोड पोलीस स्टेशनच्या कमानीपासून पुढे आल्यानंतर मुरुगन टेम्पलकडे रस्ता जातो. मुरुगन टेम्पलच्या रस्त्याकडे गेल्यानंतर वरती मुरुगन टेम्पलकडे न वळता थोडंसं पुढे गरुडेश्वरकडे रस्ता जातो. त्या रस्त्याला पुढे गेल्यानंतर हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही आवर्जून एकदा नक्की भेट देऊ शकता. मंदिरात प्रचंड गर्दी होत होती, म्हणजे खूप नाही, पण मागच्या लोकांना पण दर्शन घ्यायचंच असतं नाही का. तर शिवमच्या बाबांना म्हटलं आपला अभिषेक वगैरे घालून झालाय, आपण बाहेर जाऊयात आणि बाहेर सेवा करूयात. तर मला असं वाटतं की साधारण मंदिरात गेल्यानंतर तुम्ही 108 वेळा तरी तुमच्याकडनं ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी तिथे पूजा करून घेतली. त्यानंतर मग मी बेलपान वगैरे आणलेले होते, ते बेलपान मी म्हणजे भस्मवडी वगैरे वाहून घेतली. त्यानंतर बेलपान वगैरे वाहून घेतले. इथे जे बाहेर शिवलिंग होते तिथे आम्ही सेवा करून घेतली आणि त्यानंतर बाकीची जी अभिषेकाची वगैरे सेवा होती ती आतमधल्या शिवलिंगावरती केली. आणि मला असं वाटते, तुम्ही कुठेही सेवा केलीत ना तरी देव सगळीकडे एकच आहे, वेगळा नाही आहे. त्यामुळे बाकीच्यांना दर्शन घेऊ द्यावं, जागा द्यावी असं मला वाटतं. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ म्हणजे आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. थोडासा एका जागेबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला हे कमेंट करून नक्कीच सांगा, कारण तुमचा एक कमेंट, एक प्रतिसाद मला खूप प्रोत्साहन देणारा असू शकतो. तर बघू शकताय वारूळ किती प्रचंड असं मोठं वारूळ आहे. पूजासुद्धा भरपूर लोकांनी इथे केलेली आहे. तर मला तरी असं वाटतंय की पुढच्या वेळेस मी 100% इथे येऊ शकतेच. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर परतीच्या मार्गासाठी निघालो. झाडं बघितले, किती झाडं आहेत, काय आहेत ते. आणि त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो. पण निसर्ग इतका सुंदर होता ना की घरी येण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, पण घरी तर जावंच लागणार नाही का. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.